स्पर्धेच्या या युगात प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो, पण कोणताही गुण आयुष्यापेक्षा मोठा नसतो. नीट परीक्षेतील अपेक्षेपेक्षा कमी गुणांचा मानसिक आघात एका विद्यार्थ्याच्या आयुष्याला कोणत्या टोकावर नेऊ शकतो याचं अस्वस्थ करणारं उदाहरण बीड जिल्ह्यातील परळीत समोर आलंय. नीटचा निकाल लागल्यानंतर मानसिक तणावात असलेला आदित्य राठोड हा विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबियांची रडवलेली अवस्था आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र या घटनेनं विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वप्न मोठं होतं डॉक्टर होण्याचं, पण काही गुण कमी पडले आणि एक घर आज प्रतीक्षेत उभं आहे. दाराकडे नजरा लागल्यात, कारण 10 दिवस झाले पण आदित्य अजून घरी परतलेला नाही. नीट परीक्षेभोवती देशभर वाद सुरू असतानाच बीडच्या परळीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली. आदित्य राठोड या विद्यार्थ्याला नीटमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. निकालानंतर तो घरातून निघून गेला आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे. वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांचा शोध सुरू आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये मार्क त्याला चांगले हे होते, आन्सर केला पण त्याला चांगले मार्क आलेले आहेत. तरी पण त्याचं ते म्हणजे मार्क 131 आल्यामुळे ती थोडासा म्हणजे गुमसुम राहून पण नंतर ते घरून निघून गेलं. आम्ही सर्व पाहुण्याकडे याच्याकडे सगळे घरचे लोक सगळे शोधत आहात. त्याला कुठं संपर्क होते का बघू लागलो, पण कुठं काही त्याचा संपर्क मिळून यायला. त्याच्यामुळे आम्ही ती पोलिसात पण तक्रार दिलेली आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार कमी गुणांमुळे आदित्य मानसिक तणावात होता. निकालानंतर त्याने कुणालाही काहीही न सांगता घर सोडलं. नातेवाईक, मित्र, परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. 10 दिवस उलटले तरी आदित्यचा काहीच मागमूस लागलेला नाही. घरातील प्रत्येक क्षण आता आशा आणि अश्रूंमध्ये जातो. तब्बल मानसिक तणावापोटी 25 ते 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून एक विद्यार्थी नीट परीक्षेनंतर कमी मार्काच्या किंवा टेन्शनमुळे बेपत्ता आहे. तसं पाहायला गेलं तर नीट परीक्षा व्यवस्थित आणि सुरळीत घेणं ही केंद्र शासनाची NTAची जबाबदारी होती. मात्र ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली दिसत नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. स्पर्धा आवश्यक आहे, मात्र स्पर्धेपेक्षा विद्यार्थ्यांचं जीवन मोठं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी अपयश मनात दडवू नये. कुटुंबियांशी, शिक्षकांशी किंवा विश्वासू व्यक्तींशी मोकळेपणानं बोलावं असं आवाहन केलं. गुण कमी जास्त होऊ शकतात, पण आयुष्याची किंमत कधीच कमी होत नाही. आदित्य सुरक्षित परत यावा हीच त्याच्या कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची प्रार्थना आहे. महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड.